अरे बाबा, तुमचं जे वागणूक होती, ज्या पद्धतीने तुम्हाला अहंकार होला, गुंडाशाही केली, म्हणून तर तुम्ही आता घरी बसलेला आहात. आता घरी बसलेला आहात तर शांत बसा. दुसऱ्याकडे तुम्ही मोठं दाखवता, तुम्ही आता महाराष्ट्र लुटून खाता. तुमच्या आजोबा कुठे नोकरीला होते, तुमच्याकडे कुठं आलं एवढं गावात? तुम्हाला ईडीच्या आता दोन इन्क्वायरी लागल्या, तेवढ्या कारखान्याच्या बांधणी केल्या काय? आणि राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या मुलाचा जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तो अतिशय घाण लेवलच्या शिव्या देतोय, तो टाकू का मीडियावर? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बार्शीतील पदाधिकाऱ्याची गाडी जाळल्याच्या प्रकरणावरून रोहित पवार आणि राजेंद्र राऊतांमध्ये हा असा वार पलटवार सुरू आहे. रोहित पवारांच्या निशाण्यानंतर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊतांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नये, तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला असा आरोप रोहित पवारांवर केला. त्यानंतर रोहित पवारांनी उगीच हवेत जाऊ नका अशा वागणुकीमुळेच घरी बसलात म्हणत पलटवार केलाय. मुळातच आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचा हाच माझा हेतू आहे की विनाकारण रणवीर राऊत याला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. त्यांनी खरं वास्तविक पाहता त्यांच्या आजोबाच्या पावलावरती पाऊल टाकून काम करतोय असं भासवत संपूर्ण राज्याला. परंतु दुर्दैवाचा भाग आहे की त्यांच्या आजोबांनी राज्यात देशात राजकारण केलं आणि त्यांनी कशा पद्धतीनं माहिती घेत होती काय ह्याचं जर अगोदर घरातूनच मार्गदर्शन घ्यावं. अर्ध्या हळकुंडानं शहाणं कोणी त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की 400 एकर जमीन काय. अरे बाबा, आमचे पूर्व आम्ही मूळ सावंतवाडीचे आहेत. आम्ही छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये काम करणारं आमचं घरानं ही मावळे होते, घोडस्वार होते आणि आम्हाला बार्शीचं रानदान मिळालं होतं. आम्ही इथं बार्शीत जेवढं क्षेत्रफळ आहे त्यातली 35% क्षेत्रफळ ही माझ्या घराण्याच्या पूर्वी मालकीच होत. आमची मी 11व्या पिढीत नाही आणि आमच्या जमिनी आम्ही शेतकरी आमच्या सगळ्या शहराच्या कडनं आमदार त्याच्यातनं आमच्या शहरात किमती आल्या. आम्ही आमच्या प्लॉटिंगचे व्यवसाय केले ना आमच्या जमिनीतनं काय आम्हाला मिळालं 4 पैसे तिथनं व्यवसाय केले. आता हा काय गुन्हा आहे का? परंतु मूळ पूर्व परंपरापासून आमचं घरानं शेतकरी किंवा एवढ्या मोठ्या जमिनी. तुमची पार्श्वभूमी पहा ना काय. तुमच्या आजोबा कुठं नोकरीला होते, तुमच्याकडे कुठं आलं एवढं गावात? तुम्हाला ईडीच्या आता दोन इन्क्वायरी लागल्या, एवढ्या कारखान्याच्या बांधणी केल्या काय केलं? हे कुठनं यायला लागलं तुम्हाला? कुठनं आलं? कुठनं? याचं पहिल्यांदा तुम्ही उत्तर द्या ना. दुसऱ्याकडे तुम्ही बोटं दाखवता, तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला. MIDCत काय लफडे केले, कारखाने कशा पद्धतीने आहे ना, ईडी चौकशी चालू आहे. अगोदर तुम्ही तुमचं बघा आणि नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवा. आणि तुम्ही कशा पद्धतीने वागताना आता जर आमच्या कुठल्या रणवीर किंवा माझ्यावरती असे इंडिव्हिज्युअल आरोप केले तर त्यांच्या घराण्याने पण कोणाची घरं मोडल्या याची सुद्धा माहिती निश्चितपणानं राजेंद्र राऊतकडे आहे. आणखीन पण पूर्ण माहिती घ्यावी, अभ्यास करावा, खरं खोटं आणि मग आमच्यावरती आरोप करावे. विनाकारण जर आमच्यावर आरोप असं करायला लागलं तर शेवटी आम्हाला पण म्हणजे तोंड दिलेलं आम्ही पण गपची बसणारी माणसं नव्हतो. अरे बाबा, तुमचं जे वागणूक होती, ज्या पद्धतीने तुम्हाला अहंकार होला, गुंडाशाही केली, म्हणून तर तुम्ही आता घरी बसलेला आहात. आता घरी बसलेला आहात तर शांत बसा. आणि राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या मुलाचा जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तो अतिशय घाण लेवलच्या शिव्या देतोय, तो टाकू का मीडियावर? पण आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी विचार करत तो व्हिडिओ तिथं टाकला नाही, लोकांना त्या गोष्टी कळल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही शांत बसावेत, नाहीतर उद्या जाऊन त्या पोराचं काय होईल हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. त्यामुळे तिथं जे काय आमच्या कार्यकर्त्यावर घडलं, आमच्या मोटरसायकल कार्यकर्त्याच्या नाही तर घर जाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, तर आम्ही 100% कार्यकर्त्यांबरोबर आहोत. तर उगाच तुम्ही हवेत नका जाऊ. खरं काय लोकांसमोर आलं तर तुमचीच उद्या जाऊन नाचक्की होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ईडी तुमचीच आहे, नोटीस तुम्हीच पाठवता. आता ईडीला पार खोलात जाऊन पार सगळं चेक करून सुद्धा त्यांना काय सापडलं नाही. त्यामुळे तुम्ही जास्त डोकं वापरू नका. तुमचं डोकं कुठपर्यंत चालतं हे दुनियाला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे उगाच तिथं वेळ न घालता ईडी जे विभाग आहे ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी जे काय करायचं करते आणि आम्ही लढतोय, आम्ही कोणाला घाबरत नाही. राजेंद्र राऊत आणि रोहित पवारांमध्ये झुंपण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघांमध्ये असाच सामना रंगला होता. यावेळी मात्र दोघांच्या बोलण्यातली आक्रमकता पाहता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. सोलापूरहून विजयकुमार बाबर आणि पुण्याहून ओंकार वाबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.